कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी इथं रंगनाथ मल्हारी कोळपे यांच्या शेतातील विहिरीमध्ये बिबट्याचे पिल्लू मृत अवस्थेत आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। ही घटना उघडकीस येताच शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास शेतातील मोटर चालू करण्यासाठी गेले असता विहिरीमध्ये बिबट्याचं पिल्लू पडलेले असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत सदर पिल्लू विहिरीच्या बाहेर काढले। मात्र या घटनेमुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिसराची पाहणी करून पिल्लू विहिरीत कसे पडले तसेच परिसरात इतर बिबट्या आहेत का याबाबत तपास सुरू केला आहे। मृत पिल्लू विहिरीत पडून मृत्युमुखी पडले असल्याची शक्यता प्राथमिक तपासात वर्तवण्यात येते। दरम्यान या घटनेनंतर परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। साधारण गुरुवारी रात्री मला 10:15च्या दरम्यान मध्ये आमच्या रोडनी मादी आणि 2 पिल्लर नजर पडली होती। तर मी आजूबाजूच्या सकाळी सांगितलं, माझ्या घरी कॅमेरा चेक केला, त्यात पण मला नजर पडला होता तो। पण मग आज रविवार साधारण पाऊणच्या दरम्यान आमचे ईश्वर कोळपे मोटर चालू आले असता त्यांना मृत अवस्थेत हा बिबट्याचं पिल्लू आढळलेले आहे। तर माझी एक विनंती वन अधिकारी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना का एक तुम्ही तातडीने पिंजरा लावावा अशी माझी विनंती आहे। कारण हा वर्दळीचा भाग आहे, असा आहे। रात्री लोक शेतीला पाणी भरण्यासाठी येत असतात आणि ग्रामीण भाग आहे आपला, कॉलेजची मुलं वगैरे असतात। अर्थात आता जर पिल्लू मेलेल्या अवस्थेत आढळलेला आहे तर मी सांगितल्याप्रमाणे जसं मादी आणि 2 पिल्लं होते तर तिची आई आणि एक पिल्लू जिवंत अवस्थेत इथं असणारच आहे। पण माझी महाराष्ट्र शासनाला एक वन अधिकाऱ्यांना विनंती आहे की इथं पिंजरा लावण्याची सोय करावी तुम्ही, अशी माझी नम्र विनंती आहे।